दी स्टुडंट्स. विद्यार्थी मित्र, या इलेक्ट्रो केमिस्ट्री टॉपिकमध्ये मागच्या लेक्चरला कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी यांच्यामधला डिफरन्स पाहिलेला आहे. मोलार कंडक्टिव्हिटी ही लॅम्बडा ही रिप्रेझेंट केलेली असते, तर इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी ही स्मॉल के लेटरनी रिप्रेझेंट केलेली असते. इथं आपण कंडक्टिव्हिटी जी पाहणार आहोत ती इलेक्ट्रोलाइटच्या ॲक्वियस सोल्युशनच्या कंडक्टिव्हिटीचा आपण विचार करतो. मी सांगितलेलं होतं, आठवतंय का बघा, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटीसाठी युनिट व्हॉल्यूम इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं असणं गरजेचं असतं. त्याची डेफिनेशन करतानाच आपण पाहिलेलं होतं. इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल द आयन्स. इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल द आयन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. म्हणून युनिट व्हॉल्यूम हे इथं महत्वाचं. इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल द आयन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. पण इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटीचा जेव्हा आपण अभ्यास करतो की मेजर करतो वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची, तेव्हा ही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स कंडक्टिव्हिटीच्या दृष्टीने विचार करताना आपणाला त्यांच्या कंडक्टिव्हिटीज कम्पेअर करता येत नाही, कारण त्या सोल्युशनची कॉन्सन्ट्रेशन सेम नसतं. आणि या कंडक्टिव्हिटीज कम्पेअर करण्यासाठी आपणाला ही कॉन्सन्ट्रेशन्स त्या ॲक्वियस सोल्युशनची सेम असणं गरजेचं आहे. कारण का, तर मी सांगितलेलं आठवतंय का बघा, जर एखादा इलेक्ट्रोलाइट त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय कॉन्सन्ट्रेशनचं असेल तर त्याच्या युनिट व्हॉल्यूममध्ये असणाऱ्या आयनांची संख्या ही जास्त असेल आणि त्याची इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी ही जास्त असेल. एखादा इलेक्ट्रोलाइट वीक असेल तर त्याच्या युनिट व्हॉल्यूममध्ये असणाऱ्या आयनांची संख्या ही कशी असेल, लेस असेल आणि त्याची कंडक्टिव्हिटी ही कमी असेल. मग समजा स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट यांच्या कंडक्टिव्हिटीज, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटीज युनिट व्हॉल्यूम मधल्या बघितल्या तर त्या वेगवेगळ्या असू शकतात. आणि म्हणून त्या सोल्युशनच्या कंडक्टिव्हिटीज कम्पेअर करायच्या असतील तर आपल्याला त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं व्हॉल्यूम युनिट असण्यापेक्षा त्याचं कॉन्सन्ट्रेशन सेम असलं पाहिजे. आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू सेम घेऊन किंवा अशी ॲक्वियस सोल्युशन सेम कॉन्सन्ट्रेशनची घेऊन आपणाला कंडक्टिव्हिटीज मेजर करता येतात. त्या कंडक्टिव्हिटीजला आपण मोलार कंडक्टिव्हिटीज असं म्हणतो. आणि ह्या मोलार कंडक्टिव्हिटी आपल्याला लॅम्बडानी रिप्रेझेंट केलेल्या दिसतात. मोलार कंडक्टिव्हिटी काय, तर इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल द आयन्स प्रेझेंट इन वन मोलर ॲक्वियस सोल्युशन. फरक काय बघा, इट इज द कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी काय, इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल द आयन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. तर हे काय, इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल द आयन्स इन वन मोलर ॲक्वियस सोल्युशन. इथं व्हॉल्यूम विचारात घेतलेलं नाही, कॉन्सन्ट्रेशन विचारात घेतलंय, म्हणून आपल्याला या कंडक्टिव्हिटीज कम्पेअर करता येतात. युनिट व्हॉल्यूम विचारात घेऊन कंडक्टिव्हिटीज आपल्याला कम्पेअर करता येत नाही. आता आपण आज जो पॉइंट बघणार आहोत तो पॉइंट काय, व्हेरिएशन ऑफ दिस कंडक्टिव्हिटीज, व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटीज विथ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन मध्ये बदल केला, चेंज केला, व्हेरिएशन केलं तर इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी कशी बदलते, मोलार कंडक्टिव्हिटी कशी बदलते, हे या पॉइंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन आपल्याला डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. ही डेफिनेशन काय, इट इज दी
कंडक्टिव्हिटी ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ दी सोल्युशन. असा एखादा इलेक्ट्रोलाइट घेतलाय, त्याचं ऍक्युएस सोल्युशन घेतलंय आणि ते व्हॉल्यूम आहे युनिट व्हॉल्यूम. आता आपल्याला असं सोल्युशन काय करायचंय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करायचं. आता मी दोन टर्म सांगतो, त्या कशा आहेत बघा, कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्युशन. कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्युशन. कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं म्हणजे त्याची पॉवर वाढवायची. कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं म्हणजे काय, त्याची पॉवर वाढवायची. आता ऍक्वियस सोल्युशनच्या बाबतीत विचार केला तर आपण त्याच्यातल्या वॉटरची क्वांटिटी कमी केली तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. वॉटरची क्वांटिटी कमी करतो म्हणजेच काय, त्या सोल्युशनचं डायल्युशन आपण कमी करतो. त्या सोल्युशनचं डायल्युशन कमी करतो म्हणजेच त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी त्यातल्या ऍक्वियस म्हणजे पाण्याची क्वांटिटी आपण कमी केली, म्हणजे डायल्युशन कमी केलं की कॉन्सन्ट्रेशन वाढतं. डायल्युशन वाढवत गेलो म्हणजे काय करायचं, तर त्या ऍक्वियस सोल्युशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, वॉटरची क्वांटिटी आणखी ऍड करावी लागेल, म्हणजे ते सोल्युशन डायल्यूट होईल. पण जेव्हा ते डायल्युशन आपण इन्क्रीज करतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं असतं, डिक्रीज झालेलं असतं. म्हणून ह्या एकमेकांच्या विरुद्ध टर्म आहेत, हे पहिलं लक्षात. When we increase the dilution, concentration of the solution decreases. एकमेकाच्या रिव्हर्स अशा टर्म. आता मी इथं पॉइंट असा लिहिलाय की इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी यांच्या बाबतीत जर आपण इलेक्ट्रोलाइटच्या ऍक्वियस सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन बदलत गेलो, चेंज करत गेलो, तर या कंडक्टिव्हिटीवरती काय इफेक्ट होतो हे आपल्याला सांगायचं. आता मी कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी पहिल्यांदा इथे डायल्युशनची टर्म अगोदर वापरतो. त्या एकमेकाच्या रिव्हर्स टर्म आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी, इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल द आयन्स प्रोड्युस्ड बाय द सोल्युशन विच इज हॅव्हिंग युनिट व्हॉल्यूम. त्याचं युनिट व्हॉल्यूम आहे. समजा हे व्हॉल्यूम 1 ml असेल, 1 cc क्युबिक सेंटीमीटर 1 ml असेल. या एका ml इलेक्ट्रोलाइटच्या द्रावणामध्ये जेवढे आयन्स आहेत त्यांनी दाखवलेली कंडक्टिव्हिटी म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी. आता हे 1 ml सोल्युशन, त्याच्यात मी वॉटर टाकलं आणि ते डायल्यूट करत गेले. डायल्युशन इन्क्रीज केलं. डायल्युशन काय केलं, मी इन्क्रीज केलं बाय ऍडिंग वॉटर. म्हणजेच काय होईल, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल. मी ते ऍक्वियस सोल्युशन इलेक्ट्रोलाइटचं डायल्यूट केलं, डायल्युशन इन्क्रीज केलं तर काय होईल, कुठलंही एखादं सोल्युशन इलेक्ट्रोलाइटचं जेव्हा आपण डायल्यूट करतो तेव्हा डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा, डिग्री ऑफ डिसोसिएशन इट इन्क्रीजेस. डिग्री ऑफ डिसोसिएशन, डिसोसिएशन होण्याचं प्रमाण इन्क्रीज होईल. तो इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होण्याचं प्रमाण वाढेल, त्यामुळं आयनांची संख्या त्या सोल्युशन मध्ये वाढत जाईल. पण डायल्यूट केल्यामुळं हे सोल्युशन 1 ml राहिले का, 1 ml राहिले नाही. आता ते मी डायल्यूट इतकं केलं की त्याचं 1 लिटर सोल्युशन तयार झालं. इतकं डायल्यूट केलं की त्याचं 1 लिटर सोल्युशन तयार झालं. पण डायल्युशनमुळं डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढली, आयनांची संख्या इन्क्रीज झाली. पण आपणाला इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी म्हणजे काय सांगितलेलं आहे, इट इज दी कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल दी आयन्स प्रेझेंट इन 1 ml. आता युनिट व्हॉल्यूम मी किती विचारात घेतलं होतं, 1 ml. सोल्युशन डायल्यूट झालं, आयनांची संख्या वाढली, पण 1 ml मध्ये जेवढे आयन होते तेवढे आयन्स आता 1 ml मध्ये राहिले असतील का,
तर ते राहिले नसतील. आयनांची संख्या वाढली, पण डायल्युशनच्या प्रमाणात ही आयनांची संख्या वाढली नाही. 1 ml मध्ये पूर्वी जेवढे आयन होते तेवढे आयन ते कुठं डिस्ट्रीब्यूट झाले? 1 लिटर द्रावणामध्ये डायल्युशन होत. आणि म्हणून 1 ml सोल्युशन मध्ये असणाऱ्या आयनांची संख्या डायल्युशनने आपल्याला काय झालेली दिसली? डिक्रीज झालेली दिसली. आयनांची संख्या डिक्रीज झाली. म्हणून इथं जे असं म्हणू का, इन केस ऑफ दिस aqueous solution of electrolyte, the number of ions per unit volume decreases on dilution. The conductivity of any conductor, काय म्हणतोय बघा, the conductivity of any conductor or electrolytic conductor, it depends on number of ions per unit volume. Number of ions per unit volume. As on dilution, number of ions per ml it decreases. Number of ions per ml it decreases. As number of ions decreases, electrolytic conductivity decreases on dilution. Electrolytic conductivity decreases on dilution, because on dilution number of ions increases, but number of ions per unit volume decreases. So electrolytic conductivity, which depends upon number of ions per unit volume, it decreases. So electrolytic conductivity also decreases. म्हणजे पहिला पॉइंट तुम्हाला कळाला असेल व्हेरिएशनचा. काय कॉन्सन्ट्रेशनचा बदल होतो? कॉन्सन्ट्रेशनचा काय बदल होईल? ऑन डायल्युशन. मी इथं लिहू का? ऑन डायल्युशन. ऑन डायल्युशन म्हणजे डायल्युशन इन्क्रीज केलं, किंवा ऑन डिक्रीज ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय? ऑन डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन K decreases. K decreases, electrolytic conductivity decreases, because number of ions per unit volume decreases even though solution is diluted, which dissociates more and more. Molar conductivity on dilution. Molar conductivity चा अर्थ काय सांगितलेला होता? It is the conductivity of all the ions in 1 molar solution. समजा एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं मी 1 मोलर सोल्युशन घेतलं. 1 मोलर सोल्युशन, एक इलेक्ट्रोलाइट. समजा हे सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे अर्धा लिटर असेल, अर्धा लिटर. आता मी हे सोल्युशन डायल्यूट केलं. कंडक्टिव्हिटी कशावरती डिपेंड असते? कंडक्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ आयन्स. इथं पर युनिट व्हॉल्यूम नंबर ऑफ आयन्स डिक्रीज होतात, म्हणून कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी के डिक्रीज होते. इथं काय होईल? एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं मी 1 मोलर सोल्युशन घेतलंय, अर्धा लिटर ते सोल्युशन आहे. व्हॉल्यूम इट इज नॉट इम्पॉर्टंट, बट सोल्युशन मस्ट बी 1 मोलर. त्याचं कॉन्सन्ट्रेशन ठराविक असतं. आता हे सोल्युशन डायल्यूट केलं, त्याच्यामध्ये आणखी वॉटर ऍड, पण डायल्युशन केलं की काय होतं आपल्याला माहिती आहे? तो सॉल्ट किंवा तो इलेक्ट्रोलाइट आणखी जास्त प्रमाणात डिसोसिएट होतो, त्यांचे जास्त प्रमाणात आयन तयार होतात. आता मी डायल्यूट करून हे सोल्युशन केलं 1 लिटर. आता 1 लिटर झाल्यानंतर आपल्याला टोटल सोल्युशनचा विचार करायचा आहे. ते सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर मध्ये जेवढे आयन्स आहेत, आता हे समजा मी 1 मोलर अर्धा लिटर सोल्युशन घेतलं, तर समजा त्याच्यामध्ये 10 आयन्स आहेत. हे सोल्युशन 1 मोलर सोल्युशन मी डायल्यूट केलं आणि ते झालं 1 लिटर. आता डायल्युशनमुळं याच्यात आयनांची संख्या वाढली. समजा आयनांची संख्या झाली 20. आयनांची संख्या किती झाली? 20 झाली. तर अशा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये जेवढे आयन्स आहेत, 1 मोलर घेतलंय आपण इलेक्ट्रोलाइट, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला याचं फिक्स पाहिजे. तर या 1 मोल इलेक्ट्रोलाइटने जेवढे आयन तयार केलेले तेवढ्या आयनांच्या संख्येवरती
या इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टरची कंडक्टिव्हिटी डिपेंड्स असते. म्हणून डायल्युशन केलं की ज्यावेळी याच्यात आयनांची संख्या वाढत जाते, डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढल्यामुळे आयनांची संख्या वाढत जाते, त्याआधी डायल्युशन केलं की आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली दिसते. म्हणून मी असं लिहितो बघा, इथं व्हॉल्यूम लिमिटर, व्हॉल्यूमला लिमिट असल्यामुळे इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते. इथं व्हॉल्यूमला लिमिट नाही, कॉन्सन्ट्रेशन फिक्स आहे, म्हणून मी इथं लिहितो ऑन डायल्युशन. म्हणजेच काय, ऑन डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. डायल्युशन करायचं म्हणजे डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्डा इनक्रीजेस. हे दोन महत्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील व्हेरिएशन मध्ये. आता मला असं सांगता येईल, जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं काय व्हेरिएशन करतोय, कॉन्सन्ट्रेशन बदलतोय, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं तर के डिक्रीज होते. डायल्युशन इन्क्रीज केलं तर आपल्याला के ची व्हॅल्यू काय झालेली दिसेल, डिक्रीज झालेली दिसेल. डायल्युशन इन्क्रीज केल्यानंतर किंवा कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केल्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी मात्र इन्क्रीज होते. हे तुम्हाला इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी हे लक्षात ठेवा. नेक्स्ट एक पॉइंट आपल्याला पाहता येईल, relation between alpha and lambda. Relation between alpha and lambda. आता अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन, लॅम्डा म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी आहे. आता हे रिलेशन आपल्याला बघायचं आहे. हे रिलेशन बघायच्या अगोदर आपण जे आता व्हेरिएशन बघितले, व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन, ते तुमच्या लक्षात असतं आणि ते आपल्याला ग्राफिकली पण लक्षात ठेवायचं आहे व्हेरिएशन. आता या व्हेरिएशन मध्ये बघा, मी एक सायंटिस्टचं नाव तुम्हाला सांगितलेलं होतं, कोलरॉच, की ज्या शास्त्रज्ञांनी मोलार कंडक्टिव्हिटी ही टर्म एक्सप्लेन केलेली आहे, त्याची गरज काय आणि त्याचं सिग्निफिकन्स काय. मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे ऍक्च्युअली काय ते हे कोलरॉचेसने सांगितलेलं आहे. मोलार कंडक्टिव्हिटी रिलेशन त्याने आपल्याला दिलेलं होतं, मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू K upon C, where K is electrolytic conductivity and C is molar concentration of the electrolyte. दुसरं एक रिलेशन आपण बघितलं होतं असंच, लॅम्डा इज इक्वल टू K into V, where 1 upon C is equal to V. 1 upon C is equal to V. मोलार कंडक्टिव्हिटी या रिलेशन मध्ये सांगितलेले आहे. अजून एक रिलेशन मोलार कंडक्टिव्हिटीचं असंही सांगितलं जातं, मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्डा इज इक्वल टू 1000 K अपॉन C. 1000 K अपॉन C. मोलार कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत ही 2-3 एक्सप्रेशन्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. लॅम्डा इज इक्वल टू K अपॉन C or lambda is equal to K or lambda is equal to 1000 K upon C. ही रिलेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, ती रिलेशन फक्त लक्षात ठेवली तरी चालते. आता बघा, ही रिलेशन बघण्याअगोदर मोलार कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी यांचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर व्हेरिएशन कसं होतं, कॉन्सन्ट्रेशन बरोबर व्हेरिएशन कसं होतं हे आपल्याला या ग्राफ मध्ये दिसेल. आता हा ग्राफ कोलरॉचेस या शास्त्रज्ञांनी एक्सप्लेन केलेला आहे. तो ग्राफ कशामधला आहे,
molar conductivity against root C, that is square root of concentration. हा ग्राफ एक्सप्लेन केलेला आहे. त्याने एक रिलेशन दिले, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 मायनस ए रूट सी. मोलार कंडक्टिव्हिटी याचं एक रिलेशन दिले कोलब्रॉक्सने, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 मायनस ए रूट सी. ए हा कॉन्स्टंट आहे, सी हे कॉन्सन्ट्रेशन आहे, लॅम्बडा तुम्हाला माहिती आहे ही मोलार कंडक्टिव्हिटी आहे. आता लॅम्बडा 0 म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला या ग्राफच्या साहाय्याने बघायचा आहे. लॅम्बडा 0 म्हणजे काय. आता मी इथं हा ग्राफ प्लॉट करतोय, मला हा ग्राफ त्याचं नेचर असं दिसतं. हा कर्व आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आणि हा कर्व दिसतो तो आहे वीक इलेक्ट्रोलाइट. हा कर्व आहे वीक इलेक्ट्रोलाइट साठी. ग्राफ आहे लॅम्बडा अगेन्स्ट रूट्स. लॅम्बडा म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी, सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रॉन, मोलार कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन बरोबर मोलार कंडक्टिव्हिटी कशी व्हेरी होते, कशी बदलते हे ग्राफ मध्ये दिसतं. आता आपण आता लिहिलं होतं की ऑन डायल्युशन, ते तुमच्या लक्षात पाहिजे, ऑन डायल्युशन के डिक्रीजेस, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस, पण मोलार कंडक्टिव्हिटी दॅट इज लॅम्बडा increases. On dilution molar conductivity increases. On dilution मध्ये कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं की, डायल्युशन करायचं म्हणजेच काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करायचं. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं की मोलार कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रोलाइटची काय होते, इन्क्रीज होते, पण इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते. इथं ग्राफ कशामध्ये आहे, मोलार कंडक्टिव्हिटी अगेन्स्ट रूट सी, म्हणून आपल्याला याचा इथे विचार करायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं तर मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते का, ते ग्राफ मध्ये दिसतंय का बघूया आपण. कॉन्सन्ट्रेशन या दिशेने इन्क्रीज होते, इकडे ते डिक्रीज होते. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत इकडे येतोय आपण, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करतोय, म्हणजेच डायल्युशन वाढवतोय. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं की मोलार कंडक्टिव्हिटी इथं आहे, ती इकडे वाढत जाते, तसे आपल्याला दिसते. इथं कमी आहे, इथं जास्त आहे. ऑन डायल्युशन और डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. कशाच्या बाबतीत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत. वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं की मोलार कंडक्टिव्हिटी पण वाढत गेली दिसते. म्हणजे स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी या सेंटेन्सनुसार कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं की मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली दिसते. पण हे व्हेरिएशन आपल्याला स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत डिफरंट दिसतंय. डिफरंट कसं दिसतंय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत मोलार कंडक्टिव्हिटी लिनियरली इन्क्रीज झालेली दिसते. इट इन्क्रीजेस स्पीडीली, as we decrease the concentration of strong electrolyte. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन आपण डिक्रीज केलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी आपल्याला स्पीडीली इन्क्रीज झालेली दिसते. तसे वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी आपल्याला लिनियरली किंवा स्पीडली डिक्रीज झालेली दिसत नाही, हळूहळू ती डिक्रीज होते आणि परत इन्क्रीज झालेली दिसते, पण ती हळूहळू इन्क्रीज झालेली दिसते. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत लिनियर व्हेरिएशन दिसतंय, वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत आपल्याला असं लिनियर
व्हेरिएशन दिसत नाही. हे तुमच्या लक्षात. आता अजून एक आपल्याला असं दिसतंय की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं की कुठपर्यंत वाढत जाते? इथपर्यंत. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन किती असेल? 0 असेल. इकडं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते, इथं ते कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते, इकडं डिक्रीज होते. इथं ते किती असेल? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन 0 कॉन्सन्ट्रेशन असेल. आणि या 0 कॉन्सन्ट्रेशनला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कशी डिनोट केली जाते? लॅम्बडा 0. Lambda 0 is the molar conductivity of strong electrolyte at 0 concentration. After 0 concentration, if we try to decrease the concentration after 0 concentration, then there will be no effect of concentration on molar conductivity. याच्यापेक्षा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं 0 पेक्षा, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या मोलार कंडक्टिव्हिटीवरती काही परिणाम होत नाही. ती तेवढीच राहते. म्हणजे किती राहते? लॅम्बडा 0 राहते. म्हणून मोलार कंडक्टिव्हिटीची या 0 कॉन्सन्ट्रेशनला जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं? लिमिटिंग व्हॅल्यू. Limiting value of molar conductivity. It is at which concentration? At 0 concentration. After that, there is no effect of concentration on molar conductivity. आता वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी आपल्याला लिनियरली इन्क्रीज झालेली दिसत नाही. हे ग्राफवरून लक्षात येते. आणि म्हणून वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीची लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे लॅम्बडा 0 व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही. कारण हा कर्व या ऍक्सिसला कुठं टच झालाय का? टच झालेला दिसत नाही. याच्यावरून आपण सांगू शकतो वीक इलेक्ट्रोलाइटला त्याच्या बाबतीत मोलार कंडक्टिव्हिटीची लिमिटिंग व्हॅल्यू आपल्याला मिळालेली दिसत नाही. म्हणजे हा बिहेवियर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज जसं आपण करतोय तसा वेगवेगळा बिहेवियर दाखवत असतात. तुमच्या लक्षात येईल स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत लॅम्बडा 0 म्हणजे काय आहे? इट इज दी मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत काढता येत नाही. ग्राफिकली आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत लिमिटिंग व्हॅल्यू मिळवू शकतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या इक्वेशनमध्ये लॅम्बडा 0 काय आहे? तर लॅम्बडा 0 काय आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. त्यालाच लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी असं पण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मी हे रिलेशन सांगणार आहे. कोणतं? रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड लॅम्बडा. ते एकच रिलेशन असं आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत आपण त्याचा विचार करत नाही. डिग्री ऑफ डिसोसिएशन का? सॉरी, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारात घेत नाही कारण ते कम्प्लिटली आलेलं होतं. डिग्री ऑफ डिसोसिएशन मीटर फक्त वीक इलेक्ट्रोलाइटसाठीच आपण वापरत असतो. So degree of dissociation of weak electrolyte is given as lambda C upon lambda G. काय रिलेशन आहे? lambda 0 it is the molar conductivity at given concentration C, as lambda 0 is molar conductivity at 0 concentration.
So this is the relation between degree of dissociation and lambda. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि हा ग्राफ तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला मोलार कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी यांचा डिफरन्स नीट समजून घ्यायचा आहे. आणि तो डिफरन्स समजल्यानंतर आपणाला ग्राफिकली कॉन्सन्ट्रेशन बरोबर मोलार कंडक्टिव्हिटी कशी चेंज होते याची आयडिया त्यात ग्राफिकली आपणाला काढता येते. आता बघा, या बाबतीत एक आपल्याला लॉ शिकायचा आहे. कोणता लॉ आहे? त्या लॉचं नाव आहे, जो आपण शास्त्रज्ञ पाहिलं आहे, कोलरॉच. कोलरॉच लॉ. याला असंही म्हटलं जातं कोलरॉच लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन, असंही म्हटलं. कोलरॉच लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन हा सोपा लॉ आहे. त्याचं स्टेटमेंट मी सांगतो. ॲट इन्फानाइट डायल्युशन. इन्फानाइट डायल्युशन म्हणजे कुठलं? झिरो कॉन्सन्ट्रेशन पेक्षाही डिक्रीज केलेलं कॉन्सन्ट्रेशन, त्याला काय म्हणायचं? इन्फानाइट डायल्युशन. त्याच्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटीवरती काही फरक पडलेला दिसत नाही, आपण बघितलं. झिरो कॉन्सन्ट्रेशन नंतर इन्फानाइट डायल्युशन, each ion migrates independent of its co-ion. At infinite dilution, each ion migrates independent of its co-ion and makes its own contribution to the molar conductivity irrespective of ions to which it is associated. थोडक्यात सांगतो, इन्फानाइट डायल्युशनला इलेक्ट्रोलाइट मधला प्रत्येक आयन, तो कटायन असू द्या किंवा अनायन असू द्या, इन्फानाइट डायल्युशनला इलेक्ट्रोलाइट मधला प्रत्येक आयन कशामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन करतो? टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन करतो. मग तो आयन कुणाबरोबर आहे हे महत्वाचं नाही, तो त्याचं कॉन्ट्रीब्युशन करतच असतो. याला म्हणायचं कोलरॉचस लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन. म्हणून मोलार कंडक्टिव्हिटी at infinite dilution it is given as lambda 0. Molar conductivity at infinite dilution it is given as lambda 0 and it is expressed as lambda 0 plus lambda 0 minus. आता हा लॅम्बडा मी वेगळा दिलाय, हा लॅम्बडा हा या पद्धतीने. लॅम्बडा 0 मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. समजा इलेक्ट्रोलाइट मध्ये कटायन्स आणि अनायन्स आहेत, तर या टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये इन्फानाइट डायल्युशनला झिरो कॉन्सन्ट्रेशनला हा कटायन त्याची मोलार कंडक्टिव्हिटी पण कॉन्ट्रीब्यूट करतो आणि हा अनायन त्याची मोलार कंडक्टिव्हिटी पण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतो. त्याच्या मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये त्याचाही सहभाग असतो. याला काय म्हणायचं? कोलरॉचस लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन. परत एकदा स्टेटमेंट सांगतो. ॲट इन्फानाइट डायल्युशन ईच आयन मायग्रेट्स इंडिपेंडंट ऑफ इट्स को आयन. को आयन म्हणजे त्याच्या बरोबर असणार. कोणता आहे? त्याच्यावरती तो इंडिपेंडंट असतो. ईच आयन contributes to the total molar conductivity
इरिस्पेक्टिव्ह ऑफ द आयन्स टू विच इट इज असोसिएटेड. तो कोणत्या बरोबर असोसिएट झाला हे महत्वाचं नाही, पण कटायन आणि अमायन्स दोन्हीही टोटल मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये कॉन्ट्रीब्युट करत असतात. याला म्हणायचं ओल्ड्रॉचेस लॉ. याची ऍप्लिकेशन्स काय आहेत ओल्ड्रॉचेस लॉची ते आपण नंतरच्या लेक्चरला पाहणार आहोत. आज मी इथंच थांबणार आहे. याची ऍप्लिकेशन्स आणि मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी हा भाग पुढच्या लेक्चरला घेणार आहे. आज तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी यांच्यामधला बेसिक डिफरन्स लक्षात ठेवावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन बरोबर त्यांचं व्हेरिएशन लक्षात ठेवावं लागेल आणि हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मोलार कंडक्टिव्हिटीचं लक्षात ठेवलं तर त्याच्यावरून स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन बरोबर डिफरंट बिहेवियर कसा दाखवतात ते लक्षात ठेवावं लागेल. मी आज इथंच थांबतोय.